मराठी चित्रपट बॉलिवूडला भुरळ घालू लागलाय हे आपण पाहतोय। कोंबडी पळालीचं चिकनी चमेली, आयगो बायगोचं नचले नचले, गंध चित्रपटाची कथा घेतलेला अय्या किंवा अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि सलमान खान यांची मराठी निर्मिती क्षेत्रात उडी मारणं सगळं कसं झपाट्याने होत आहे। आणि त्यात आणखी एक जोरदार बातमी आली आहे। मराठी सिनेमाचा राजा दादा कोंडके पुन्हा एकदा पडद्यावर अवतरणार आहे। आणि हे सत्कार्य कोण करतंय तर अक्षय कुमार। अक्षय कुमारच्या गेजिंग गोड प्रोडक्शन अंडर तो या चित्रपटाची निर्मिती करणार आहे। त्यासाठी त्याने अनिता पाध्ये यांनी लिहिलेल्या दादांच्या आत्मचरित्राचे म्हणजेच एकटा जीवचे हक्क विकत घेतलेत। परंतु अनिता पाध्येंच्या या पुस्तकाचे हक्क अक्षयने सिनेमापुरतेच विकत घेतलेत। असंही म्हटलं जातंय की पहिल्यांदा मराठी सिनेमाची निर्मिती करण्यात येईल आणि त्यानंतर हा चित्रपट हिंदीत बनवला जाईल। अक्षय उत्तम मराठी बोलू शकतो हे आपल्याला ठाऊकच आहे। शिवाय सध्या तो 72 मैल आणि तनिषा मुखर्जीला घेऊन अधांतरी अशा 2 मराठी चित्रपटांची निर्मिती करतोय। आणि आता त्याने सर्वात मोठी उडी घेतली आहे ती म्हणजे दादा कोंडके यांच्यावर बायोपिक तयार करण्याची। अक्षयला झपाट्याने काम करण्याची सवय आहे आणि हीच सवय तो एम टाउन मध्येही गिरवतोय। राजश्री मराठी करिता श्वेतांबरा सावंत। हाय, मी साई ताम्हनकर आणि तुम्ही पाहतात राजश्री मराठी।